विविध भारती पुणे. ठळक बातम्या. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर देशवासियांना संबोधित करताना अमृत महोत्सवानंतर देशाला नव्या समान नागरी कायद्याची गरज असल्याचं सांगून त्यावर देशव्यापी चर्चा होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसंच सरकार 6G आणण्यासाठी मिशन मोडवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातही कुलगुरू डॉ PG पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. देशाच्या विकासात कृषी विद्यापीठानं भरीव योगदान दिल्याचं प्रतिपादन पाटील यांनी केलं. विद्यापीठ ऊसाची शाश्वत उत्पन्न वाढ आणि कार्बन क्रेडिट वाढीसाठी 7 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 7 तालुक्यातल्या 260 गावांमध्ये प्रकल्प राबवत असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहू रोड ते चांदणी चौकापर्यंतच्या बाह्यवळ रस्त्याच्या कामाविषयी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आक्रमक भूमिका घेत संसदेत तारांकित प्रश्न विचारला. या रस्त्याच्या संबंधित कायदेशीर अडचणी येत असल्यानं सहमतीनं कंत्राटदार कंपनीचं काम रद्द करण्याचे प्रयत्न केले जातील असं सकारात्मक उत्तर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळील उड्डाणपुलाच्या एका टप्प्याचं लोकार्पण आज सकाळी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील रहदारी काही प्रमाणात कमी होऊ शकते. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्ली इथं स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचा आरंभ करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचा हा डिजिटल उपक्रम वेळेवर आणि अचूक कीड व्यवस्थापन सल्ला देण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा आणि यंत्र अध्ययन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. कृषी मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ 2 दिवसांच्या कार्यक्रमासाठी 1000हून अधिक शेतकऱ्यांना आमंत्रित केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून